लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये यायला सुरुवात। फेब्रुवारी आणि मार्चचे दोन्ही हप्ते एकत्रित सोडण्याचे आदेश दिलेले आहेत, पण काही बहिणींना फक्त 1,500 रुपये जमा झाले। बहिणींच्या कमेंट आल्या 3,000 नाही जमा झाले, 1,500 फक्त जमा झाले। 3,000 सांगितले होते, फेब्रुवारीचे 1,500 आले, मार्चचे 1,500 केव्हा येणार? सरकारने निर्णय बदलला, काय कारण आहे फक्त 1,500 रुपये येण्याचं? तर नेमके केव्हा येणार अजून 1,500 रुपये? आज 9 जिल्ह्यात आणि फक्त या 12 बँकांमध्ये सर्वात आधी वाटप होणार आहे। सगळ्या बँकेत पैसे येणार नाही, पोस्ट खात्याचा देखील मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। तर काही महिलांचं बँक खातं डायरेक्ट बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत। जर या बँकेत खातं असेल तर अजिबात पैसे येणार नाही, खाते होणार बंद। तर कोणत्या त्या बँका असणार आहेत सर्व सविस्तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जास्तीत जास्त माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। राज्य शासनाकडून 9 जिल्हे आणि 12 बँकांची यादी आता समोर आलेली आहे। या 9 जिल्ह्यातील महिलांचे जर या 12 बँक मध्ये खाते असेल तरच तुम्हाला आज 3,000 रुपये जमा होतील। तर अशा काही बँका आहेत ज्यामध्ये अजिबात पैसे येणार नाही। या बँकेत खाते असेल तर खाते बंद होणार। पहा, स्टेट बँक मध्ये महिलांची गर्दी झालेली आहे, तसेच पोस्ट ऑफिस मध्ये देखील काही जिल्ह्यांमध्ये महिलांची गर्दी झालेली आहे, कारण की आता महिलांचे बँक खाते बंद करायला सुरुवात झालेली आहे। आज कोणते 9 जिल्हे आणि कोणत्या 12 मुख्य बँका आहेत की जिथे पैसे येणार आहेत आणि कोणत्या अशा बँका आहेत की ज्यांचे खाते डायरेक्ट बंद होणार आहे, याविषयी आपण आजच्या व्हिडिओ मध्ये माहिती घेणार आहोत आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजून सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो, 8व्या हप्त्यासाठी कसून पडताळणी सुरू होती, ती आता थांबवली असून आता सर्व बहिणींना पैसे देण्याचा निर्णय झालेला आहे। बहिणींसाठी गोड बातमी आलेली आहे, आता कोणत्याही बहिणीची कपात केली जाणार नाही, सगळ्या बहिणींना मेसेज येणार। 4 विभाग असे आहेत की ज्यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ यामध्ये देखील आता पैसे वाटपाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यावर आलेली आहे। फेब्रुवारी आणि मार्चचे 2 हप्ते 1,500 प्रमाणे येणार आहेत आणि सर्व लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या 2,100 रुपयाची, पण याविषयी देखील फडणवीस साहेबांनी गुड न्यूज दिली आहे। ते म्हणाले 2,100 देखील आम्ही देणार आहोत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,52,00,000 महिलांना डीबीटी मार्फत 3,000 वितरित करण्याचं काम सुरू होत आहे। आता ही संख्या मोठी असणार आहे, त्यामुळे सर्व जिल्ह्यातील महिलांना पैसे जमा होणार नाही, त्यामुळे टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा केले जातील। तर सगळ्यात आधी या 9 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। सुरुवातीला पहा, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर सर्वात लहान जिल्हा हिंगोली जिल्हा। इथून जेवढ्या पण लाडक्या बहिणी असतील लगेच तुम्हाला 3,000 जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। 24 तास तुम्ही वाट पाहू शकता। 24 ते 48 तासात जर पैसे आले नाही तर नक्की कमेंट करा। पुढे पैसे येण्यासाठी काय करायचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी पटापट मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे तुम्हाला पैसे आलेत की नाही। पैसे आले असतील तर सर्वांनी मला नाव व जिल्हा पटापट कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचं आहे आणि नसतील आलं तर नाही आलं असं लिहून पाठवा, कारण की काही 4 ते 5 बँका अशा आहेत तिथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, खाते बंद करण्यात आलेले आहेत। तुम्ही जर हिंगोली जिल्ह्यामधून असाल तर तुम्हाला देखील हिंगोली जिल्ह्यात पैसे येतील। त्यानंतर दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर विभागातला, तो म्हणजे धाराशिव। त्यानंतर पुढचा विभाग आहे अमरावती विभाग। अमरावती विभागातून 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, अमरावती अकोला जिल्हा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये पैसे 24 तासात जमा होणार आहेत। त्यानंतर कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आणि रायगड जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे। या जिल्ह्यांमध्ये 100% पैसे येणार आहेत। फेब्रुवारी आणि मार्चचे 3,000 जमा होणार आहेत। त्यानंतर नागपूर विभाग, यामध्ये गोंदिया जिल्हा। तर आतापर्यंत आपण जेवढे जिल्हे बघितले आहेत त्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तर नक्की कमेंट करून सांगायचं आहे। आणि लाडक्या ताईंनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय सर्वांनी मला तुमचं नाव व जिल्हा पटापट कमेंट करायचा आहे। त्यानंतर आहे पुणे विभाग। पुणे विभागात सर्वात जास्त लाभार्थी महिला आहेत, त्यामधून सांगली जिल्हा आहे,
त्यानंतर नाशिक विभाग, त्यामधून जळगाव जिल्ह्याचा सर्वप्रथम समावेश करण्यात आलेला आहे। त्यानंतर लाडक्या ताईंनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या बँकांमध्ये नेमके पैसे येणार आहेत हे आपण पाहूया। आता बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे की ज्यामध्ये सगळ्यात आधी शासनाच्या योजनांचे पैसे येतात। त्यानंतर दुसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा, पुढची बँक आहे पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर युनियन बँक, कॅनरा बँक, नंतर बँक ऑफ महाराष्ट्र, नंतर इंडियन बँक, नंतर युको बँक आहे। त्यानंतर पोस्ट बँक मध्ये जर तुमचं खातं असेल तर या 12 बँकांच्या आधी तुम्हाला सर्वात आधी पैसे येतात। फक्त पोस्ट बँकचा असा प्रॉब्लेम असतो की मेसेज सर्वांना पटापट येत नाही, मेसेज यायला थोडासा उशीर लागतो। त्यामुळे लाडक्या ताईंनो, तुमचं खातं कोणत्या बँक मध्ये आहे सर्वांनी मला पटापट कमेंट करून सांगायचं आहे। आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले, किती पैसे मिळाले, सर्वांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत, माता भगिनींपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना याबद्दलची अचूक माहिती मिळेल। आणि चॅनेलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। अशाच नवनवीन अपडेट सर्वात आधी तुम्हाला या चॅनेलवर पाहायला मिळतील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।